सैदापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत यशवंतनगर व गोसावी वस्ती यामध्ये घाणीचे साम्राज्य व काही नागरिकांना डेंग्यूची लागण डेंग्यूमुळे काही नागरिक दवाखान्यामध्ये उपचार घेत आहेत. या परिसरात कोणीही लक्ष देत नाही, कोणी अधिकारी. 300 घरांची वस्ती असून न सुविधा ना काही. लहान मुलं चिखलातून शाळेमध्ये जातात. घाणीचे डास, घाणीचे साम्राज्य, नाही स्वच्छता. या नगरला ग्रामपंचायतीच्या वतीने वंचित टाकलेले आहे. कोणतीही सुख सुविधा दिली जात नाही. हे दाखवलं ग्रामपंचायत सरपंचांना दाखवलं. सदस्य आत्ता स्वतः सदस्य आहेत ते डेंग्यूच्या ह्याच्यात ॲडमिट आहेत. माझ्या भाच्याला डेंग्यू झालेला आहे. आत्ता वस्तीत 7 पेशंट आहेत, पण ग्रामपंचायत दखल घेत नाही कुठलीच. ना फवारणी नाही, ना औषध नाही, ना काही. आम्ही करायचं काय? आम्ही ग्रामपंचायत सगळ्यांना सांगितलं, प्रत्येक समोर येऊन दाखवलं, तरी कोणी दखल घेत नाही. मतदानाच्या दिवशी बरोबर आम्ही सगळी येतात. मतदान संपले आम्हाला सुविधा नाही, आमच्या आरोग्य सेवा नाही किंवा ग्रामपंचायतर्फे कुठली गटाराची सुविधा, कसलीही सुविधा नाही. या खाणीमध्ये आम्ही वावरतोय आणि राहतोय. गटाराचं पाणी उतरायचं, ग्रामपंचायतीवर बतायचं. हे बघा असते ते निवडून येणार, हे त्यांच्या सगळ्यात महत्वाचं असतं. त्यावेळेस त्यांना घाण दिसत नाही, त्या घाणीतून सुद्धा ते येतात. पण ज्यावेळेस मतदान निवडून त्यांना आलं किंवा बाबा सरपंच झाले, त्यानंतर ते दुर्लक्ष सगळे करतात. आमच्याकडे बघत सुद्धा नाही. आम्ही जिवंत काय मेलो हे विचारून सुद्धा बघत नाही. गरज असते तेव्हा येतात. मतदान संपलं की आम्हाला 7 वर्षाची मुलगी एक आहे, जीवना मरणाच्या ह्याच्यात अडकून पडलेली आहे. त्याला डेंग्यू झालेला 7 वर्षाची मुलगी आहे. याला करायचं काय? माझ्या मुलाला 1 वेळा डेंग्यू झाला, परत दुसऱ्या मुलाला 4 वेळा निमोनिया झाला. माझी बायको सुद्धा डेंग्यूच्या आजारानेच निधन पावलेले आहे. त्याच्यानंतर वारंवार आम्ही सारख्या या डेंग्यूच्या आणि घाणीच्या साम्राज्यामुळे आजारी पडत आहे. आम्ही खूप वेळा ग्रामपंचायतीमध्ये तक्रार केली. कन्हेरचे आरोग्य सेवा ते अधिकारी आले, त्यांनी बिन तपास केला, बघितला, पण त्यांची ॲक्शन काही झाली नाही. तो ग्रामपंचायत, पण कुणी अजून कसलीही दखल घेतलेली नाही. फक्त बघून याच्यावरती तुम्ही हात जोडून विनंती आहे की तुम्ही बाबा हे टीव्ही मार्फत किंवा बातमी पेपरामार्फत आमच्या वस्तीला कुठेतरी सुविधा मिळावी, एवढी आमची विनंती आहे. लहान आमच्या घरापाठी मागं पोरांना खेळायला जागा नाही, काय नाही. दरवर्षी पाऊस काळ आला, हिवाळा आला, पोरं आजार पडतात आमच्यात. लई म्हणजे सर म्हणतात, साहेब म्हणतात, आज येतो उद्या येतो, पण कोणी येत नाही, काय लक्ष देत नाही, काहीच नाही. आणि हाय आमचं ही वर्षाचे 12 महिने घाण सगळं हाय असंच आहे. कशाची सोय नाही आमच्या. म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. दुर्लक्षच केलं. येतात, बघतात आणि जातात. कोणी दखल घेत नाही, काय लक्ष देत नाही, काय नाही. स्वच्छता सुविधा या ठिकाणी या वस्तीत झालेली नाही. जवळजवळ 40 वर्षापासून या वस्तीत आम्ही राहतो, वहिवास करतो, परंतु साधं गटरसुद्धा ग्रामपंचायतीने या वस्तीत दिलेलं नाही आहे. रस्ता नाही आहे. एखादं बल्ब किंवा बसवायचं म्हटलं तरी 3-3 महिने आम्हाला वाट पाहावी लागते. आपल्या आरोग्य सेवा पण नाही. आणि आता राहिलेला मुद्दा सर सांगायचं आहे की जवळजवळ 3 महिने झाले आरोग्य विभागाला अर्ज करून. ज्यावेळी पावसाचं पाणी साचलं होतं त्यावेळी अर्ज केला होता आरोग्य विभागाला. आरोग्य विभागानं त्याबद्दल ग्रामपंचायतीला जवळजवळ 3 पत्र काढले, परंतु कोणत्याही प्रकारचं ग्रामपंचायतीनं या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा देताना दिसत नाही आहे. त्यांच्या हलगर्जीपणामुळे जवळजवळ 5 ते 6 लोक डेंग्यूच्या रोगाशी खेळत आहेत. 2-3 पेशंट सर आता एक देवीकर हॉस्पिटलला माझा सक्का भाऊ ॲडमिट आहे, आणि संतोष काका त्यांची नात ती देखील श्री हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. अशा प्रकारचा हलगर्जीपणामुळे ह्या गोष्टी घडत आहेत. कृपया आपण याच्यावर आळा बसवावा. मी माननीय कलेक्टर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या विषयाकडे लक्ष घालावे. या यशवंतनगर या परिसरात त्यांनी स्वतः समक्ष भेट घ्यावी आणि ही दखल तुम्ही गांभीर्याने घ्यावी, असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे. आणि जर अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची जर आम्हाला सुखसुविधा मिळाली नाही तर आम्ही सर्वजण वस्तीतील 300 ते 400 लोक सगळे मिळून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत. ही त्यांनी दखल घ्यावी.